सलामी के बल्लेबाज मैदान पर। रॉयल स्ट्राइकर्स यहां पर टॉस जीतते समय पहले ही बल्लेबाजी का निर्णय अनुमान लगाया जाता है। शायद से ऐसा भी हो सकता है जिस तरह आरआर रेंजर्स ने पहले बल्लेबाजी करके मैच जीता। सामन्याला सुरुवात होती है। सचिन सर वर्सेस दुसरे मेन अंपायर नाव काय त्यांचं? ओके चालेल. ओके ओके. सलामीचं जे सलामीची गोलंदाजी पहिल्या क्षेत्र पहिला ओव्हर घेऊन येत आहेत. नो बॉलचा इशारा. सर फक्त एकच रन्स ना. हा चेंडू चांगला म्हणावा लागेल. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. कोण खेळतोय बॅट्समन? रोहित आणि तो कोण? जॉनी. सलामीचे फलंदाज या ठिकाणी मैदानात. रोहित जॉनी. जॉनीच्या बॅट मधून निघाला हा उत्कृष्ट फटका. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेत होते. पुढचा चेंडू यॉर्कर लेन चेंडू क्लीन बोल्ड. जॉनी आउट झाला ना. नवीन फलंदाज दिलीप. हा चेंडू अतिशय चांगला फटकावला होता. एकच धाव मिळू शकते. हाही अतिशय चांगला चेंडू. अतिशय चांगली फिल्डिंग या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेत. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 1 गडी बाद 6 अशी रॉयल स्ट्रायकर्सची. नवीन गोलंदाजाचं नाव काय? सुशील. पाहूया सुशील आता आपल्या संघासाठी सुरुवात तर चांगली झालेली आहे. हा बघा फसवा चेंडू. हा फसवा चेंडू. 4 षटकांचा छोटासा हा सामना. सुरुवात चांगली व्हायला हवी ती तरी अजून बाकी आहे. हा बघा हा मात्र ओरम क्रिकेटमध्ये थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर चौका होता. 1 धाव मिळते. सुशील चांगली गोलंदाजी आणि झेल बाद. लॉंग ऑनच्या दिशेत चांगला झेल म्हणावा लागेल. मी पहिला सामना आपण सर्वांनी पाहिला असेल त्या पद्धतीने जर बघितलं तर या ठिकाणी सुरुवात मात्र खराब होती रॉयल स्ट्रायकरची. सुशील आणि हा मात्र झेल होऊ शकला असता. 1 धाव मिळते. सुशील चांगली गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षणही चांगलं बघायला मिळालं. हा बघा हा पिच चेंडू होता. सर धावा. आता 1 धाव मिळालेली आहे या ठिकाणी. धाव संख्या होते 9.
हे ना हा मी तेच म्हणणार होतो. हा ते खाली घ्यायला पाहिजे, मला दिसत नाही ते प्रॉपर, किंवा तिकडे टेबलवर ठेवायला लावतो नंतर. हा चेंडू पहा, सुशील अतिशय चांगल्या लयमध्ये दिसतात या ठिकाणी. अशीच सुरुवात हवी होती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रॉयल स्ट्रायकर्सची धाव संख्या होते 2 गडी बाद 10. खराब सुरुवात या ठिकाणी. छोटीशी मॅच आहे, 12 चेंडू मध्ये फक्त 10 धावा काढलेल्या आहेत. नवीन छोटासा गोलंदाज या ठिकाणी. पाहूया काय ऍक्शन आहे. नो बॉलचा इशारा. धाव संख्या 11. तिसरा षटक सुरू. लेग अंपायर सचिन सर यांचा नोचा इशारा येतोय. 9+4, 5 धावा मिळतात या ठिकाणी. आता मात्र रॉयल स्ट्रायकर करून कमबॅक दिसतोय. हा बघा, हा चेंडू खेळून काढलाय. धाव बादची शक्यता होती पण 1 धाव मिळते. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय, हा सामना सुरू आहे तो रॉयल स्ट्रायकर्स वर्सेस जीवी जॅगर्स. हा चेंडू खेळून काढलाय. 1 धाव तर होतेच आहे, दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत आणि धाव बादची संधी होती. मिस फिल्डिंग होते, तिसरी ही धाव होऊ शकली असती. पुन्हा एकदा पाहूया. चांगलं षटक यांच्यासाठी म्हणावं लागेल. RR स्ट्रायकर्स. नो बॉलचा इशारा वारंवार येतोय सचिन सरांकडून. 1+1. हा बघा, हाच खेळलाय. हा मात्र चौकार. अशाच फटक्यांची गरज आहे, कारण ह्या षटकानंतर फक्त 1 षटक शिल्लक राहिल्याची नोंद घ्यायचे. संजूचं थोडंसं महागडं षटक. 1 धाव मिळते या ठिकाणी. लास्ट 2 बॉल टू गो. संजू पुढचा चेंडू. हा बघा खेळून काढलाय. 1 मिळते आणि 1च मिळणार. तारंबळ या ठिकाणी क्षेत्ररक्षणात दिसते थोडीशी. लास्ट बॉल टू गो. संजू. हा बघा, आणि या ठिकाणी षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते सांगतो 2 गडी बाद 17. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संजूच्या ओव्हरला 17 धावा आलेल्या आहेत. किती टोटल सांगतो तुम्हाला, 1 मिनिट क्षमा असावी. 28 धावा. संजूचं थोडंसं महागडे षटक म्हणावं लागेल. तुम्हाला जर धावा बनवायचा असेल तर तुम्हाला स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन या दिशेत टार्गेट करावं लागेल चौकात छक्क्यांसाठी. 6 चेंडूमध्ये मिनिमम 20 ते 22 धावा जर आल्या तर हा सामना रंगतदार होईल. आणि हा लेग स्टंपच्या खूप बाहेर. 1 धाव मिळते अतिरिक्त. समोर टार्गेट बनावं लागेल RR स्ट्रायकरला, रॉयल स्ट्रायकरला. हा बघा, हा मात्र टार्गेट बनवलाय. छक्का. हीच सुरुवात आता परत एकदा शेवटच्या षटकात. आता पाहूया पुढचा चेंडू. हा सुद्धा
फटका मात्र चांगला होता. एक धाव मिळते. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. फसवा चेंडू. चांगलंच फसवलंय. क्लीन बोर्ड. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता थोडासा. क्लीन बोल्ड. 3 गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत. निखिल नवीन बल्लेबाज निखिल. आता पाहूया. हा मात्र उत्कृष्ट मारलाय आणि झेलबाद. कॅच घेतलेल्या फिल्डरचं नाव सांगायचं आहे. क्षेत्ररक्षणाचं नाव. शेवटच्या षटक मैदानात. हा लेग स्टंपच्या बाहेर. नक्कीच पंच दोन्ही हात आपले हवेत फेलवतील आणि अतिरिक्त रन या ठिकाणी मिळतोय. पाहूया. हा बघा, हा स्ट्रेट ड्राईव्हला खेळलाय. 1 मिळते. दुसऱ्यासाठी या ठिकाणी मिस अंडरस्टँडिंग होते. गडी बाद होतोय. एक धाव फक्त मिळते आणि गडी बाद होतोय. शेवटच्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. आशा आहे की षटकार किंवा चौकार खेचतील, कारण धाव संख्या प्रगती पथार एवढी मोठी नाहीये स्ट्रायकरची. पंचांचा निर्णय पाहूया काय येतोय. मात्र पंचांचा निर्णय हा अंतिमच राहील. हा मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉल घोषित केलाय. ऍक्शन मध्ये बदलाव झालेला आहे या ठिकाणी. पाहूया. शेवटचा चेंडू आहे. दर्शक वाट पाहतात. षटकार किंवा चौकार. 1 मिळते. दुसऱ्या धावेसाठी धावत असताना बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 40. लक्ष असेल ते 41 धावांचं. तुझं नाव काय रे? रितेश. नेक्स्ट मॅच होणार आहे कुणाची सांग? नेक्स्ट मॅच सांग ना. याच्या नंतरचा होणारा सामना आहे जो 41 चा टार्गेट आहे मित्रा. कोणाचा सामना याच्या नंतरचा? टॉस साठी यायचं आहे. लिहिले बघ ना मागे मागे मागे. 1 मिनिट थांबा. नेक्स्ट मॅच कुठे लिहिले बघ ना. डीडी पॉवर हिटर्स नाही सॉरी जीवी जॅग्वार्स आणि परत नाही सॉरी 1 मिनिट. सेकंड इनिंगचे इथे डीडी पॉवर हिटर्स आणि पीआर एव्हेंजर्स. आता होणार डीडी और पीआर. आता होणारा याच्यानंतरचा सामना आहे तो डीडी पॉवर हिटर्स वर्सेस आरआर एव्हेंजर्स. या ठिकाणी टॉस होतोय. पाहूया टॉस कोण जिंकतंय. अनिश. या ठिकाणी डीडी संघाने टॉस जिंकलेला आहे. डीडी ने क्या लिया? डीडी क्या लिया? बैटिंग बताएंगे कौन जिंकला मतलब टॉस को? डीडी. अरे हां
जीवी जागवर संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर 4 ओव्हर 24 चेंडू मध्ये 41 धावांची गरज. पहा क्रिकेटचा खेळ, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असा मानला जातो आहे सुद्धा. जर समजा सुरुवातीची 2 षटकं जर चांगली पडली या ठिकाणी तरी हा सामना सुद्धा टफ होऊ शकतो. जीवी जागर्सचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी मैदानात. पाहूया पहिलं षटक कोण घेऊन येते. स्ट्रायकर्स कडून कोण षटक घेऊन येते पाहूया. बॉलरचं नाव काय. रोहित या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येतात. मिड ऑन लॉंग ऑफ लावली आहे, लॉंग ऑन लावले आहे. शॉट मिड विकेटला खेळाडू मौजूद. चांगला चेंडू, क्रिकेट शॉट म्हणावा लागेल. सचिन सरांनी नो बॉल या ठिकाणी डिक्लेअर केलाय. 1+1. चांगला शॉट होता, क्रिकेट शॉट. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, खूपच बाहेर. दोन धावा. हा मात्र चांगला फटका होता. धावून 1 धाव मिळते. स्कोर झालाय 5 धावा. हा फसवा चेंडू, हा मात्र उत्कृष्ट चेंडू. हेच गोलंदाजीची गरज आहे. ऑस्टमला घासून गेला हा चेंडू, याचीच गरज आहे. नो +1. अरे हा सुद्धा उत्कृष्ट शॉट, पॉइंटच्या दिशेत खेळून काढलाय. क्रिकेट शॉट आणि ग्राउंड शॉट सुद्धा होता तो. हा फुल टॉस, हा फुल टॉस. हा रनआउट होण्याची संधी होती. नक्कीच फलंदाजी ज्यावेळी फलंदाज करतात ते फलंदाजी बघत असतानाच लक्षात येतं की हा जो क्रिकेटर असेल चांगला फलंदाज बाद होतोय. कॅच आउट. त्यांची बॅटिंगची ऍक्शन जर बघितली तर असं वाटतं की ओरम क्रिकेटमध्ये चांगलीच फलंदाजी करत असतील. अतिशय चांगले 2 शॉट अगोदर मारले होते. नवीन फलंदाज येत आहेत ज्यांनी गोलंदाजी सुद्धा चांगली केली होती. पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर अजूनही. नवीन फलंदाज रोशन. आलोक. ओ अतिशय चांगला झेल होतो. पंचांकडे दाद मागतायत रनआउट साठी, धावबादसाठी रनआउट सॉरी धावबादसाठी दाद मागतायत. दोन्ही पंच या ठिकाणी समोरासमोर आणि पंचांनी या ठिकाणी गडी बाद दिल्याचा इशारा. आलोकची बॉडी लँग्वेजच सांगत होती नक्कीच मॅच काढून गेला असता. रिव्ह्यू मागतायत या ठिकाणी आमचे
थर्ड अंपायर परत या ठिकाणी जितेंद्र सर सुद्धा अंपायर बसलेले आहेत, रिव्ह्यू पाहत आहेत या चेंडूवर. वा, या ठिकाणी चांगली पाहणी होते रिव्ह्यूची. या ठिकाणी रिव्ह्यू झालेला आहे आणि फलंदाज बाद. लोक यांनी रिव्ह्यू मागितला होता. क्रिकेटमध्ये खूप बदलाव झालेत. स्कोर झालाय 1 मिनिट 10 धावा. नवीन फलंदाज चंदू याने गोलंदाजी सुद्धा चांगली केली होती. एका षटकाच्या समाप्तीनंतर ऑन ॲव्हरेज खेळतायत 10 धावा. 10च्या सरासरीने जायचंय. हा फसवा चेंडू होता पण जातोय लॉंग ऑफच्या वरून. षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार. हा फसवा चांगली छोटू कडून क्षेत्ररक्षण आउट. सचिन सर सांगायचं आउट ना. फलंदाज बाद. सचिन सर. लेग अंपायर सचिन सर यांनी रनआउटचा इशारा केलाय. पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता. नवीन फलंदाज सुशील यांनी गोलंदाजीही केली होती. चांगली गोलंदाजी केली होती. व्हॉट बॉलिंग. दबाव आणला आता या ठिकाणी. दबाव आता मी सुरुवातीलाच म्हटलं होतं क्रिकेट अनिश्चितता खेळ आहे. कधीही बदलाव येऊ शकतो. पहिल्या 2 षटकात जर धावसंख्या कमी झाली आणि असे गडी बाद झाले तर संजू सगळ्यात महागडे गोलंदाज ठरले होते. लेफ्ट हँडेड. हॅट्रिकचा चान्स या ठिकाणी. निखिल हॅट्रिकची संधी आणि हॅट्रिक घेतलेली आहे. व्हॉट अ बॉलिंग. संजू पूर्णपणे चुकले. दबावात येत आहेत. जीवी जागवरचे फलंदाज एका मागून एक बाद होत आहेत. टार्गेट मात्र फक्त 41 रनचं होतं. निखिल व्हॉट अ बॉलिंग. उत्साह येतोय. छोटूने ह्याच्या अगोदर जो एक रनआउट केला चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. कव्हरच्या दिशेत उभा येतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेत. निखिल यांची अतिशय चांगली गोलंदाजी. हा बघा. हा चेंडू मात्र घासून जातोय. डॉट बॉल. हा सुद्धा चेंडू घासून जातोय. षटक संपलंय. अतिशय चांगलं षटक. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे निखिल याचं हॅट्रिक सहित. गौरव कृपया लक्ष द्यायचं. 1 मिनिट 5. निखिल याने जी हॅट्रिक घेतलेली आहे त्याच्यासाठी
त्यांचे मित्र गौरव गंगाने यांच्याकडून 500 रुपयाचे प्राइज आले. टाळ्या वाजवायच्या आहेत. चेअर्स करा प्लीज. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली. 500 रुपयाचा प्राइज आलेला आहे. पैसे काही वेळात मिळतील निखिल. स्कोर झालाय 16 रन्स. दबाव आलाय तो जीवी जॅगवर्स संघावर. 3 गडी बाद केले आहेत. मॅच मध्ये पलाटली म्हणतात ती अशी. हरभजन सिंगने ऑस्ट्रेलिया समोर 2007 ला हीच स्कोर झालाय 16. अशीच गोलंदाजी केली होती हॅट्रिक घेऊन. हा बघा इथे मात्र बॅटकट. सर 1 रन ना सचिन सर. 1 धाव मिळते. दबाव गोलंदाजी चांगली होते. तिसरं षटक चालू आहे. टार्गेट आहे 41 धावांचा. व्हॉट अ बॉलिंग. काय सांगावं, असं वाटलंच नव्हतं सुरुवातीला. ज्यावेळी 40 धावांचं लक्ष ठेवलं होतं जीवी जागर समोर, त्या ठिकाणी सुरुवातीलाच म्हटलं होतं जर सुरुवातीची 2 षटकं चांगली पडली, जसं निखिलने बदलाव आणला, आता तिसऱ्या षटकातही चांगली गोलंदाजी होते. दिलीप यांनी फलंदाजी सुद्धा केली होती. गोलंदाजी दबाव दबाव दबाव. सिंगल मिळणार का बघूया. नाही, खूप दबाव येतो या ठिकाणी. तिसरं षटक प्रगतीवर. धावा करायच्यात 41. दिलीप हा बघा, हा फसवा, हा झेल व्हायला हवा होता. सॉफ्ट टेनिस आहे, तुम्ही डाईव्ह करू शकता. डाईव्ह जरी झाले तरी ह्या ठिकाणी जखमी होण्याची शक्यता अजिबात मला दिसत नाहीये. ऑन फील्ड सगळे फील्ड करू शकतात. हा बघ फसवा, पुन्हा फसवा. स्टंपिंगचा या ठिकाणी अपील होते. लास्ट बॉल टू गो ऑफ द 3rd ओव्हर. व्हॉट अ इनिंग्स प्लेड. व्हेरी गुड बॉलिंग बाय निखिल अँड दिलीप. ये घे हा चेंडू. तिसरा सांगतो. धाव संख्या झाली आहे. कृपया जीवी जागर्स येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. 3 षटकार किंवा 2 षटकार आणि 4 चौकार, किंवा 3 षटकार आणि 2 चौकार, हे समीकरण असेल समोर. स्कोर झालाय 18 धावा. निखिल याने जी गोलंदाजी केली ती जीवी जागर्सला खरंच महागात पडली. हॅट्रिक घेऊन 500 रुपयाचं त्यांना प्राइस तर मिळालेलंच आहे, पण आपल्या संघाला त्यांनी जो सामना ज्या अर्थी खेळला गेला होता त्या अर्थी मी रॉयल स्ट्रायकर करून ज्या अर्थी फलंदाजी झाली होती, मी असं म्हटलं नव्हतं की पहिल्या 2 षटकातच कदाचित जी धावसंख्या होती ती ते कव्हर करतील, पण अतिशय चांगली गोलंदाजी. निखिलच्या पाठोपाठ तिसरं षटक. दिलीप याचं सुद्धा याच्यात चांगलं योगदान म्हणावं लागेल, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ मानला जातो. या ठिकाणी सगळ्या खेळाडूंचं योगदान असणं जास्त गरजेचं आहे. ते ह्या ठिकाणी दिसतंय. क्षेत्ररक्षणही अतिशय चांगलं झालं. निखिल आणि दिलीप या दोन्ही गोलंदाजांना मी या ठिकाणी असं म्हणेन की दबाव दिसतोय. 6 चेंडू 23 धावा. षटकार चौकारांची गरज. लेग स्टंपच्या बाहेर अतिरिक्त रन देऊन चालणार नाही, ह्याची पण काळजी घ्यायची आहे. हा फसवा, हा मात्र फसवा चेंडू. 5 चेंडू 22. 5 चेंडू 22. हा असे शॉट 1 रन तर घेऊन चालणारच नाही. टार्गेट तुम्हाला लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि स्ट्रेट ड्राईव्ह करावं लागेल. अजूनही 4 षटकारांची गरज आहे समजा. हा मात्र उडवलाय. 1च मिळतोय. आता सामना जवळजवळ स्ट्रायकरच्या दिशेत झुकलेला. 3 चेंडू आणि 20 धावा. 3 षटकार ठोकून सुद्धा चालणार नाही. षटकार ज्या ठिकाणी हवे होते. पंच सचिन सर 4 धावा. मी या ठिकाणी म्हणेन तिसऱ्या षटकातच हा फुल टॉस बनवलाय. हा मात्र झेल बाद व्हायला हवा होता.
लास्ट बॉल टू गो ऑफ दिस इनिंग्स. रॉयल स्ट्रायकर्स ओन द मॅच. थँक्यू रॉयल्स. स्वागत या ठिकाणी मी म्हणेन सगळ्या खेळाडूंनी खेळ चांगला केलाय, पण स्ट्रायकर कडून निखिल आणि दिलीप, निखिलने जो बदला आणला तिथेच जीवी जागवर